4 दिवसापासून आपल्यापर्यंत आमचे हे पत्रक सहयोगाचे महायोग घेऊन आमचे सहयोगी बंधू आणि भगिनी आपल्याकडे येत आहेत आणि त्यांचा मान ठेवून तुम्ही आज या प्रांगणामध्ये आले। परत त्यांच्या हृदयापासून आपल्या सर्वांचा स्वागत आहे। सहयोग म्हणजे काय? स म्हणजे आपल्या बरोबर म्हणजे जन्मलेली शक्ती। आदिशक्ती माताजी निर्मला देवीने हा सहयोग 1970 पासून सुरू केलाय आणि बघता बघता 140-45 देशांमध्ये हा सहयोग पसरलेला आहे आणि मोठे मोठे लोक, वैज्ञानिक असो, शास्त्रज्ञ असो, व्यापारी असो, डॉक्टर असो, हा सहयोग मान्य करून ते लोक या सहयोग पद्धतीने ध्यान करतात आणि त्या लोकांनी रिसर्च करून डॉक्टरची पदवी सुद्धा त्यांनी हासिल केलेली आहे। तर हा जो सहयोग आहे अत्यंत सरळ आणि सोपा आहे, घरी बसून करता येतो असा हा योग आहे। आणि हा जो योग आहे, हा जो असा सहयोग आहे, हा आदिशक्ती माताजी निर्मला देवीने आपल्या समोर एकदम सहज पद्धतीने मांडलेला आहे। आणि ही सहज पद्धती आजची नाही, ही सहज पद्धती पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये अनेक संत होऊन गेले, अनेक अवतरण होऊन गेले, त्या लोकांनी सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केला होता। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक संत होऊन गेले, त्यांनी सुद्धा आपल्या शास्त्रांमध्ये या कुंडलिनी शक्तीचे वर्णन केलेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या आणि 9व्या अध्यायामध्ये या कुंडलिनी शक्तीचे वर्णन केलेलं आहे। तर ही जी शक्ती आहे ही जागृत का करावी, ही जागृत झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसे बदल निर्माण होतात हे सुद्धा त्यांनी त्या 6व्या आणि 9व्या अध्यायामध्ये लिहून ठेवलेलं आहे। परंतु आपल्या मानव समाजाची ही विडंबना आहे की ज्या वेळी आपल्या या पृथ्वी तलावर अवतरण आले त्यावेळी आपण त्यांना न ओळखण्याची चूक केलेली आहे। जसे प्रभू श्रीराम आले, त्यांना फक्त राजाचा मुलगा आहे म्हणून ओळखलं, त्यानंतर जेव्हा ते निघून गेले त्यानंतर ओळखलं की हे तर श्रीराम आहे। आज आपण त्यांच्या नावाने रामनवमी साजरी करत असतो। त्यानंतर प्रभू श्रीकृष्ण आले, त्यांनाही फक्त हे ग्वाल्याचा मुलगा आहे म्हणून हिणवलं। त्यानंतर त्यांचे ते जेव्हा निघून गेले, त्यांनी जेव्हा अर्जुनाला योग दाखवला, स्वतःचा स्वरूप दाखवला, त्यानंतर लोकांना कळलं की हे तर योगेश्वर आहे, साक्षात परमेश्वर आहे। त्यानंतर काही शेकडो वर्ष नाही झाले, 100-150 वर्ष झाले असतील, शिर्डीमध्ये साईनाथ आले। त्यांनाही आपल्याला माहित आहे की त्यांना तेव्हा भीक सुद्धा घालत नव्हते। आज त्यांच्या भंडाऱ्यामध्ये मोठमोठे दागदागिने किंवा जे रुपये, करोडो रुपये अर्पण करतात, पण त्या साईनाथांना त्या पैशांचे काय? ज्यावेळी ते होते त्यांना आपण मान्य केलेले नाही, त्यांना भीक सुद्धा दिली नाही। आज त्यांच्या नावाने आपण मोठमोठे पालख्या काढतो, सर्व काही करतो। फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण काहीही करत असतो, देवाला सुद्धा मानतो। त्यानंतर आपली भगिनी व्रत उपवास सर्व काही करतात, फक्त उद्देश एकच असतो की माझा जो हे संसार आहे तो सुखी झाला पाहिजे, माझ्या घरातून दरिद्री निघाली पाहिजे, दुःख निघाला पाहिजे, विकार, व्यसन, आजार निघाले पाहिजे, या हेतूने आपण सर्व काही करत असतो। परंतु तरीही देखील आपल्याला हे जाणवलं की सुद्धा करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्रास जात नाही, आजार जात नाही, घरात व्यसन, विकार, असा आजार जे निर्माण होत आहे हे का जात नाही, हे भ्रम आपल्याला परत पडतो। मग आपले जे मुलं बाळ आहेत ते आपल्याला विचारतात, दादा एवढा सुद्धा करून आपल्या घरामध्ये त्रास कशाला आहे, का आहे, हे सुद्धा प्रश्न ते निर्माण करतात। अनेक संत या आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले,
त्यांनी सुद्धा या योगाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या संतांना सुद्धा किती छळ झाला हेही इतिहास आपल्याला माहित आहे. परंतु आज देखील परमेश्वर केवळ आपला विचार करत असतो. म्हणजे परमेश्वर मानवाचा विचार करत असतो की या मानवाला सुव्यवस्थित रस्ता मार्ग दाखवण्यासाठी तो वेळोवेळी या पृथ्वी तलावर येत असतो. आणि आजही आम्ही ठामपणे बोलतो की आदिशक्ती माताजी निर्मला देवी या पृथ्वी तलावर आले, त्यांच्याही सुद्धा एक आदिशक्ती स्वरूपाने अवतरण झाला आणि त्यांनी हा सहज मार्ग दिलेला आहे. आपल्या जीवनाच्या सार, आपल्या जीवनाचा जो मानव जीवन आहे त्याला सार्थक रूप देण्यासाठी आपल्यामध्ये जी मानवी शक्ती आहे, ज्याला कुंडली शक्ती म्हणतो, ती जागृत कशी करावी, फक्त जागृत कशी करावी हे नाही, त्यांनी जागृत करून दाखवली. त्यानंतर जागृत झाल्यानंतर मानवामध्ये कसं बदल निर्माण करतो त्यांच्या समोर पूर्णपणे ही शक्तीचा निर्माण करून दाखवलं. तर बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाचा जो मुख्य भाग आहे तो भाग सादर करण्यासाठी मी माननीय श्री उमेशजी तोगे यांना विनंती करतो, कृपा करून तुम्ही मंचावर या आणि पुढचा भाग सांगा. जय श्री माताजी. जय श्री माताजी. श्री उमेशजी तोगे साहेब हे उत्तम व्यावसायिक कारखानदार आहेत. अहिल्यानगर या ठिकाणी त्यांचं युनिट्स आहेत. पण सहयोगामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही झालेला बदल आणि जे काही आम्हाला प्राप्त झालंय हे आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ते आवर्जून अहिल्यानगरवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. श्री उमेशजी तोगे साहेब. जय श्री माताजी. उपस्थित विटा गाव आणि परिसरातील सर्व भाविकांचे सहयोग परिवाराच्या वतीने पुनश्च एक वार स्वागत करतो. परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहयोग ध्यान साधना आणि या ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये होणारे परिवर्तन. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा प्रवचनाचा नाही, मार्गदर्शनाचा नाही, तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अनुभूतीचा कार्यक्रम आहे. कारण संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव महत्वाचा. आपण वाचतो, सगळं करतो, ऐकतो, परंतु जी अनुभूती आहे ती आपल्याला येत नाही, मिळालेली नाही. तर ती जी अनुभूती आहे, आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अनुभूतीचा आहे. कारण या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या हातावरती, आपल्या टाळूवरती एक जाणीव होणार आहे की मला परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले. ही जाणीव आपल्याला या ठिकाणी होणार आहे. मग आम्ही काय वेगळं सांगणार आहे का? तर वेगळं वगैरे काही नाही. 14,000 वर्षापूर्वी मार्कंडेय ऋषींनी सांगितलेलं, भृगु ऋषींनी सांगितलेलं, 10-12,000 वर्षापूर्वी पातंजल मुनींनी सांगितलेलं जे शास्त्र आहे, जो योग आहे तोच आहे, जो 5,500 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला गीतेच्या रूपाने. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला तो सोपा करून दिला सर्व समाजासाठी, सर्व बांधवांसाठी. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त सांगितला. मग तो जो योग आहे, जो 6व्या आणि 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, तो परमपूज्य श्रीमातांनी 1970 साली त्याची अनुभूती करून दिली की तो योग कसा करावा आणि त्याचा उपयोग कसा करायचा. एवढं सगळं आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय सोपं असं आहे. सहज योग, सह म्हणजे बरोबर आणि ज म्हणजे जन्मताच. म्हणजे जन्मताच जी गोष्ट आपल्या बरोबर आहे, जन्मताच आपल्याला काय, आपला आत्मा आणि आत्म्याची शक्ती, परमेश्वरी शक्ती. मग ती जी शक्ती आहे सहज आपल्या बरोबर असणार आहे. आणि योग, योग या शब्दाचा अर्थ आहे की एकत्र येणे किंवा जोडून घेणे. मग कशाला जोडून घ्यायचं? तर ती जी परमेश्वरी शक्ती आहे त्या परमेश्वरी शक्तीशी आपल्यामधील जी आत्म्याची शक्ती आहे त्या आत्म्याने परमात्म्याशी जोडून घ्यायचं. आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणे यालाच योग घटित झाला असं म्हणतात. शिव आणि शक्ती, बरोबर आहे का? ही जी शक्ती आहे तिचं ज्यावेळेस शिवाशी मिलन होईल
त्यावेळेस हा योग घटित झाला. योगक्षेम वहाम्यम श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे गीतेमध्ये. आणि ज्यावेळेस भगवंत म्हणतात ते खोटं कसं असेल? काय म्हणतात श्रीकृष्ण? योगक्षेम वहाम्यम म्हणजे अगोदर तुम्ही योग करा, माझ्याशी जुळून घ्या, माझ्याशी एकरूप व्हा, म्हणजे त्या कृष्णाशी. बरोबर आहे की नाही? त्या परमेश्वराशी एकरूप व्हा, मग तुमचे क्षेम म्हणजे तुमच्या प्रपंचामध्ये जे काही चिंता, त्यांनी जे सांगितलेले जे काही प्रश्न, आजार, आर्थिक समस्या, भांडण जे काय असेल ते सर्व मी वाहील असं परमेश्वर म्हणतो. पण कधी? तुम्ही जर माझ्याशी म्हणजे परमेश्वराशी जोडून घेतलं तर. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा जोडण्याचाच कार्यक्रम आहे. योग क्षेम वहाम्य. मग कुणाशी जोडून घ्यायचं? तर त्या परमेश्वरी शक्तीची. मग परमेश्वर म्हणजे काय किंवा नेमकी परमेश्वरी शक्ती म्हणजे काय त्याचा आपण थोडक्यात एक बघूया. आपण परमेश्वर देव म्हणतो, बरोबर आहे की नाही? परमेश्वर आपण वेगवेगळ्या रूपामध्ये बघतो, मूर्तीमध्ये बघतो, फोटोमध्ये बघतो, देवळामध्ये बघतो. मग परमेश्वर म्हणजे नेमकं काय? बरोबर की नाही? आणि परमेश्वराचं वर्णन काय केलेलं आहे? जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे. म्हणजे काय? तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, झाडामध्ये आहे, पानामध्ये आहे, प्राण्यामध्ये सगळीकडे आहे. चराचरामध्ये भरलेला आहे. काय आपल्या डोळ्यासमोर येते काय? काही नाही. म्हणजे परमेश्वर सगळीकडे आहे, परमेश्वरी शक्ती सगळीकडे आहे, तिला आपल्याला जाणायचंय. आणि आणखी एक परमेश्वरी शक्तीचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलंय त्याला. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे जी काय आपली पृथ्वी आहे, तारे, ग्रह, अशा असंख्य तारे, असंख्य पृथ्वी, असंख्य ग्रह, याच्यावरती ज्याची सत्ता चालते असा तो परमेश्वर. म्हणजे बघा परमेश्वराचं अस्तित्व किती मोठं आहे. आणि आपलं अस्तित्व या सर्व ग्रहमालेतील एक पृथ्वी, त्या पृथ्वीमधील एक देश, देशामधील एक राष्ट्र, राष्ट्रामधील एक जिल्हा, जिल्ह्यामधील एक तालुका, तालुक्यामधील एक गाव, गावामधील एक गल्ली, गल्लीमधील आपलं घर, घरात राहणारे आपण एवढंच. म्हणजे आपलं अस्तित्व बघा पावसाच्या थेंबासारखं, त्याचं अस्तित्व बघा एवढंच विशाल मोठं. मग परमेश्वराला एवढ्या मोठ्या अस्तित्वाला जाणायचं आहे, मग वाचून मिळणार आहे, ऐकून मिळणार आहे, मग मिळणारच नाही का? तर परमेश्वर मिळू शकतो कशाने? तर भक्तीने. पावसाचा थेंब, आपलं अस्तित्व कसं आहे? पावसाच्या थेंबासारखं आहे. पावसाचा थेंब जर जमिनीवर पडला तर बघता बघता नाहीसा होतो. परंतु तोच थेंब जर समुद्रात पडला तर तो समुद्र होऊन जातो. काय केलं त्या थेंबाने? फक्त त्या समुद्रामध्ये मिसळून गेला, एकरूप झाला. आपल्यालाही तसंच करायचं आहे. चराचरामध्ये पसरलेलं जे परमेश्वरी साम्राज्य आहे, जी परमेश्वरी शक्ती आहे, तिच्याशी फक्त एकरूप व्हायचं आहे. मग परमेश्वरी शक्ती कशी आहे बघा? जे काही या निसर्गामध्ये सहज घडतं तिच्या मागे परमेश्वरी शक्ती असते. आपण शेतामध्ये बियाणं पेरतो, आपोआप उगतं काही, त्यासाठी आपण काय करतो? काही नाही. आपण बियाणं पेरलं की 2 दिवसांनी 4 दिवसांनी ते ऑटोमॅटिक उगवतं. आपण जेवण करतो, कोण पचवतं? ऑटोमॅटिक, सहज होतं. आपण श्वास घेतो, कसं होतं? सहज होतं. छोटी छोटी मुलं हळूहळू मोठी होतात, कसं होतं? सहज होतं. म्हणजे या ज्या सर्व सहज गोष्टी आहेत, रात्री कळ्या असतात, सकाळी फुलं होतात, कशा होतात? सहज होतात. या प्रत्येक गोष्टी मागे परमेश्वरी शक्ती आहे. आणि ती जी शक्ती आहे या शक्तीशी आपल्याला जोडून घ्यायचं आहे. मग एक गोष्ट लक्षात, ही शक्ती कुठं आहे? एक शक्ती सगळीकडे आहे आणि तिच्याशी जोडायचं. कसं जोडायचं मी शेवटी सांगणार. तर ती जी शक्ती आहे या शक्तीशी आपल्याला जोडून घ्यायचं. मग आता तुम्हाला करायचं काय? तर काही करायचं नाही, आपल्याला कुठं जायचं नाही, काही करायचं नाही. फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक 10 ते 15 मिनिटं फक्त आपल्याला ध्यान करायचं आहे, त्या शक्तीशी जोडून घ्यायचं आहे. सकाळी एक 10-15 मिनिटं, संध्याकाळी 10-15 मिनिटं. कसं करायचं, काय करायचं शेवटी सांगायचं. एवढंच करायचं. आता ठीक आहे, तुम्ही म्हणले हे सगळं केलं तर याचे फायदे काय? ते फायदे 2 मिनिटात सांगतो. की जर हा सहयोग आपण सातत्याने केला, सातत्याने व्यवस्थितरित्या जर आपण केला तर सगळ्यात पहिला फायदा, आपण बसलेले आहात, आपल्याला कुठलाही आजार असेल, कुठलाही म्हणतो मी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, डायबिटीस, काय असेल तो, आपले सर्व आजार सहयोगाच्या ध्यानाने बरे होऊ शकतात. आमच्याकडे भरपूर डॉक्टर्स आहेत. आता जे काही इथं भजन म्हणत होते हे सुद्धा एक डॉक्टर आहे, त्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे. ते यमुनानगर हरियाणामध्ये असतात. ते फक्त भजन म्हणण्यासाठी इथं आले, ते डॉक्टरसाठी बसलेले आहे आणि डॉक्टर आहेत, त्यांना हे सगळं पटलेलं आहे. तर सर्व आजार सहयोगाच्या माध्यमातून बरे होऊ शकतात. दुसरा फायदा, आपल्याला जी काही व्यसन आहे, तंबाखू, सिगरेट, जे काय असेल ते सर्व व्यसन सुटू शकतात, सर्व व्यसन सुटतात. आमच्याकडे खूप लोक आहेत. तिसरा फायदा, मुलं जे शाळेमध्ये असतात, मुलांची अभ्यासात प्रगती होते.
माणूस संतुलनात येतो. म्हणजे जो माणूस अतिशय रागीट आहे, चंचल आहे, पटकन रागावतो, असा माणूस शांत होतो, व्यवस्थित वागायला सुरुवात करतो. आणि जो माणूस भित्रा आहे, ज्याला सतत टेन्शन येतं, ज्याला सतत भीती वाटते, त्या माणसामध्ये कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो. आपली निर्णय क्षमता वाढते, डिसिजन पॉवर. आज सध्या परिस्थिती अशी आहे, काही जरी घ्यायचं म्हटलं ना काय ते आपण 4 जणांना विचारतो. आमच्या भगिनी साडी घ्यायच्या असते 2-3 महिलांना बरोबर घेऊन जातो. ही घेऊ का, ती घेऊ का, ती घेऊ का, होतं ना काय. आणि मग आपल्याला पसंत नसते, तिला पसंत असते म्हणून आपण घेतो. तर डिसिजन पॉवर नसतं. काय चांगलं दिसतं ते आपल्यालाच कळत नाही, आपण तिला विचारतो. आपलंही तसंच होतं. आपण कुठंतरी घेतो का 2 जणांना, बरं हे चांगलं दिसेल का, सगळं होईल का, पटेल का. कारण का, निर्णय क्षमता नाही. ती जी निर्णय क्षमता आहे, तो जो कॉन्फिडन्स आहे, तो जो भरोसा आहे, तो आतून येतो. आपण शेतकरी मंडळी आहात, आपण शेतामध्ये बियाणांची पेरणी करतो, बरोबर नाही. ते जे बियाणं आहे, या बियाणाला जर आपल्या हातामधून वाहणारं चैतन्य, ज्यावेळेस आपल्या हातामधून हे चैतन्य वाहतं, ते चैतन्य जर त्या बियाणांना दिलं तर शेतामध्ये 1.5 पटीचं उत्पन्न येतं. कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर धुळे या ठिकाणी सगळे प्रयोग झालेले आहेत. आणि महाराष्ट्र शासनानं त्याला, इव्हन आपल्या इंडियाच्या शासनाने सुद्धा त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे की अशा प्रकारे जर शेती केली तर शेती सुंदर होऊ शकते, 1.5 ते 2 पटीचं उत्पन्न मिळू शकतं. प्रयोग झालेले आहे त्याच्यावर. शेजारी असे प्लॉट ठेवून सगळे प्रयोग केलेले आहेत. आणि हे सगळं सायंटिफिक आहे, त्याला सायंटिफिक थिंग्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा की माणसाला सुख, समाधान, शांती मिळते. कारण आज सगळं आहे लोकांकडे, पैसा आहे, सगळं आहे, पण शांती नाही, समाधान नाही, सुख नाही. तर ते सुख, शांती, समाधान यात आपल्याला मिळणार आहे. एवढे सगळे फायदे आहेत, अजून भरपूर फायदे आहेत. तर आपल्याला हा सहयोग करायचा सुख, शांती, समाधान मिळवण्यासाठी. परत प्रश्न होतो, यार कसं शक्य, यार हे सुख, शांती, परमेश्वर वगैरे मी आता एवढं सगळं करतो, आतापर्यंत करतच आला ना. उपवास केले, सत्यनारायण केले, जागरण गोंधळ केले, कीर्तन केले, पारायण केले, सगळं केलं, परंतु तरीही ज्याला सुख, समाधान, शांती, आनंद जो आहे तो आपल्याला मिळत नाहीये. मग आज कसा मिळेल? एक छोटंसं उदाहरण सांगतो. अहो, ती शक्ती आपल्यामध्ये आहे, परमेश्वराने ते बीज आपल्यामध्ये टाकलेलं आहे, फक्त त्याला व्यवस्थित वातावरण मिळालं पाहिजे. आता तुमच्या समोर जर मी एक जांभळाचं छोटंसं बी पकडलंय, काय जांभळाचं छोटं, आणि तुम्हाला म्हटलं हे जांभळाचं झाड आहे, किती अभयावर वाटेल. परंतु विचार करा, ते जे जांभळाचं बी आहे त्याला जर आपण जमिनीमध्ये लावलं, त्याला थोडंसं पाणी घातलं, तर हळूहळू त्याचं एक रोपटं तयार होतं. आणि काही दिवसानंतर त्याचा एक वृक्ष तयार होतो, बरोबर. आपलं तसंच आहे. आपल्यामध्ये परमेश्वराने ही शक्ती टाकलेली आहे, ती शक्ती आपल्यामध्ये आहे, फक्त तिला व्यवस्थित वातावरण मिळालं पाहिजे. तिला जर पोषक वातावरण मिळालं तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतं, परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणू शकतं. एवढं सगळं घडतं बघा. आणि हे सगळं घडणार आहे आज या कार्यक्रमाच्या शेवटी. आता आपलं जे काय सगळं जीवन आहे, आपलं जे शरीर आहे, या शरीराची सगळी माहिती कोणाला आहे? योगशास्त्राला आहे. तर आपल्या शरीराचं जे काही जीवन, जे चलनवलन चालतं, त्याबद्दल एक 10 मिनिटात तुम्हाला माहिती सांगतो. त्या ठिकाणी चार्ट लावलेला आहे, या साईडला आहे, सगळ्यांनी बघा. कोणतरी एक जण फक्त दाखवायला वरती या. तर इकडे लक्ष द्या. आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहेत, मुख्य 3 नाड्या. तशा 1000 नाड्या, भरपूर नाड्या आहेत, परंतु त्याच्यामधल्या महत्वाच्या 10 मधल्या महत्वाच्या 3. याच्या 3 नाड्या आहेत, यावरती आपलं सगळं जीवन आधारलेलं असतं. आणि जी मध्य नाडी आहे याच्यावरती 7 चक्र दाखवलेले आहेत. मूलाधार, स्वादिष्टान, नाभी, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार. अशा या 3 नाड्या आणि 7 चक्रावरती आपलं सगळं जीवन आधारलेलं असतं. कारण ते सूक्ष्म शरीर आहे. आपल्याला हे जे दिसतं, हात, पाय, डोळे, हे जे आहे हे स्थूल शरीर झालं. याच्या आतमध्ये जे कार्य करतं ते जे आहे ते सूक्ष्म शरीर. मग पहिली जी नाडी आहे ती डाव्या बाजूने दाखवलेली, ती आहे इडा नाडी. दुसऱ्या बाजूला दाखवलेली पिवळ्या कलरने आहे ती आहे पिंगला नाडी. आणि तिसरी नाडी मध्यभागी आहे ती आहे सुषुम्ना नाडी. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आता कार्य कसं चालतं बघा. ही जी पहिली नाडी आहे डाव्या बाजूला दाखवलेली आहे ती आहे इडा नाडी. आणि ही आहे इच्छाशक्तीची नाडी. म्हणजे बघा, आपण ज्या ज्या इच्छा करतो, सकाळी उठलं की आपल्याला इच्छा झाली अशी साडी घ्यावी बरं का, एखाद्या
मैत्रीचा दागिना दिसला असा दागिना घ्यावा बरं का, झाली इच्छा झाली. आमचे बंधू एखादा बंगला दिसला असा बंगला घ्यावा बरं का, अशी गाडी, इच्छा झाली. मग ती इच्छा झाली की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला होतो. जशा जशा इच्छा वाढत जातात, इच्छा करू नये असं नाही, परंतु ज्यावेळेस आपल्या इच्छा अति होतात आणि त्या पूर्ण होत नाही, व्यवस्थित आहे का, आपण इच्छा केल्या परंतु ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर ही जी डावी बाजू आहे ही डावी बाजू खराब व्हायला सुरुवात होते, याच्यावरती शक्ती खर्च होते आणि सगळ्यात पहिला आजार त्या माणसाला होतो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणजे तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो. प्रत्येक वेळेस त्याला भीती वाटते, प्रत्येक वेळेस टेन्शन येतं की यार होईल का, मला काहीच मिळत नाही, माझ्या आयुष्यात काहीच होत नाही, माझं सगळं चुकतं, माझ्या बाबतीत सगळेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या माणसाची काय झालेलं असतं की ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि आणखी एक ही जी बाजू आहे ही आहे भूतकाळाची नाडी. म्हणजे आता तुम्ही इथं बसलेले आहात, मी तुमच्या समोर बोलतोय, परंतु आपलं लक्ष असतं की काल काय झालं, 10 दिवसापूर्वी काय झालं, 2 वर्षापूर्वी काय झालं, कुठेतरी 2-3 वर्षापूर्वी आपल्याला कुणीतरी नमस्कार घातलेला नसतो, कुणीतरी खुर्ची दिलेली नसते, कुणीतरी आपला अपमान केलेला असतो 2 वर्षापूर्वी, आणि आपल्या डोक्यात ते थांब माझ्या तावडे सापडते बघतो सगळं, असं घडतं ना. मग असं ज्यावेळेस आपण सतत भूतकाळाचा विचार करू त्यावेळेस सुद्धा ही नाडी खर्च होते, आणि ज्या वेळेस या नाडीची शक्ती खर्च होते त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम्स चालू होतात. कॅन्सर सारखा आजार सुद्धा डाव्या बाजूकडूनच येतो. जो माणूस सतत टेन्शनमध्ये असतो, सतत प्रेशरमध्ये असतो, सतत भीतीमध्ये असतो, कॅन्सर सारखा आजार सुद्धा डाव्या बाजूकडून येतो. परंतु एवढं सगळं असून सुद्धा ही जी डावी बाजू आहे या बाजूने महाकालीची शक्ती वाहते. आपल्याला माहिती आहे 3 देव, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. यामधली जी महाकालीची जी शक्ती आहे ती डाव्या बाजूने वाहते आणि ती आपलं सर्व संरक्षण करत असते. मग आता इच्छा केली, बरोबर आहे की नाही, साडी घ्यायची, दागिना घ्यायचा, घर बांधायचं, शेती घ्यायची, गाडी घ्यायची, मग तो माणूस विचार करायला लागतो. आणि उजवी जी बाजू आहे ती आहे पिंगला नाडी, ती आहे कार्यशक्ती. या बाजूने आपण इच्छा करत असतो, या बाजूने आपण कार्य करत असतो. आणि भविष्यकाळचं, जसं इकडे भूतकाळ आहे इकडे आहे भविष्यकाळ. मग प्लॅनिंग चालू होतं, आज काय करायचं, सकाळी कुणाला भेटायचं, कुणाच्या ऑफिसमध्ये जायचं, उद्या काय करायचं, 4 दिवसांनी काय करायचं. आणि जसं आपण विचार करतो, इकडे काय होतं, इच्छा होते, आता काय करायला लागले तुम्ही, प्लॅनिंग करायला लागले, विचार करायला लागले. आणि ज्यावेळेस विचार आपण अति करतो त्यावेळेस ही उजव्या बाजूची शक्ती खर्च व्हायला सुरुवात होते. जशी डावी बाजू आहे ही चंद्रनाडी होती, इकडे काही चंद्रनाडी आहे, ही सूर्यनाडी आहे, इकडे भूतकाळ आहे, इकडे भविष्यकाळ आहे. आता ही सूर्यनाडी आहे. मग सूर्यनाडी असल्यामुळे ह्या नाडीवरती उष्णता तयार होते, कारण सूर्यनाडी आहे. आणि ज्यावेळेस उष्णता तयार होते ती जी सगळी उष्णता आहे ही उष्णता इथे आपल्या लिव्हरमध्ये साचते. आता उष्णता लिव्हरमध्ये साचली, ती उष्णता ज्यावेळेस बाहेर पडण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस सगळ्यात पहिला आजार होतो ॲसिडिटी, अपचन, जळजळ, मळमळ. तीच उष्णता पोटामध्ये सरकली, डायबिटीस. तीच उष्णता किडनीमध्ये गेली, ती किडनीचे सर्व विकार. तीच उष्णता छातीमध्ये आली, दमा किंवा अस्थमा. तीच उष्णता डोक्यामध्ये गेली, मायग्रेन, अर्धे डोकेदुखी. बरेच जण आहेत बघा, सगळं काही व्यवस्थित असतं, घरी AC चालू असतो, फॅन असतो, गादी असते, सगळं सगळं एकदम व्यवस्थित असतं, तरीही रात्री 2 वाजता भाऊ उठून बसतात, झोपच येत नाही. का घडतं? कारण हे जे विचार आहेत हे विचार तुमच्या डोक्यात गेलेले आहेत, उष्णता डोक्यात गेलेली आहे आणि म्हणून तुम्हाला झोप येत नाही. बरेच जण आहेत रात्री 2 वाजता उठल्यानंतर झोप झाली, घडतं ना आपल्या बाबतीत असं. का? तर ती जी उष्णता आहे, ते जे विचार आहे ते आपल्या डोक्यात गेले. एवढे सगळे आजार बाहेरून येत. एकच बाजू वापरली, पॅरालिसिस, सतत फक्त विचार केले, पॅरालिसिस सारखे आजार. आणखी एक आजार होतो, खूप विचार केला, खूप धावपळ केली, खूप प्लॅनिंग केलं. आपण गाडीतलं पेट्रोल संपलं, काय करतो, पेट्रोल पंपावर जातो, पेट्रोल टाकतो, गाडीचा. शरीरामधली कार्य करण्याची शक्ती संपली. शरीर काय करणार? तर शरीर काय करतं की ती जी कार्यशक्ती आहे ती डाव्या बाजूकडून ओढायला सुरुवात करतं. आणि डाव्या बाजूला आहे आपलं हृदय, आपलं हार्ट. आणि अशा माणसाला आणखी एक आजार होतो, हार्ट अटॅक. हार्ट अटॅक सुद्धा अशाच माणसाला येतो जो जास्त विचार करतो, जास्त प्लॅनिंग करतो, जास्त धावपळ करतो. आणि मग आपण बघतो सकाळी आपल्याला भेटलेला असतं एखादा व्यक्ती आणि दुपारी फोन येतो, अरे आता असं असं झालं बघता. आणि सकाळी माझ्याशी बोलला, अतिशय चांगला होता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग असं का घडतं? आता आपण सगळे इथं बसलेले आहात,
आपल्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय आपल्याला काही कळतंय का? आणि मग ज्यावेळेस एखादी घटना घडते, नंतर आपण म्हणतो अरे यार त्याने टेन्शन घ्यायला नको होतं, त्याने धावपळ करायला नको होतं, त्याने एवढं करायला नको होतं. परंतु तोपर्यंत तुमची वेळ निघून गेलेली आहे. आज तुमच्याकडे वेळ आहे, हे करा. म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या शरीरामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे. नंतर काय उपयोग आहे, एकदा सगळं झाल्यानंतर करण्यात काय उपयोग आहे. तर ते आज आणि आत्ता करणं गरजेचं आहे. एवढे सगळे आजार बाहेरून येत नाही, आपल्या चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या सवयीमुळे आपण हे आजार. आणि एवढं सगळं असून ही जी उजवी बाजू आहे हिच्यामधून महासरस्वतीची शक्ती वाहते. इकडे महाकाली आहे, इकडे महासरस्वती. आता तिसरी नाडी, ही जी तिसरी नाडी आहे ही आहे सुषुम्ना नाडी, मध्य नाडी. आणि हिच्यामधून महालक्ष्मीची शक्ती वाहते. आणि ही वर्तमान काळाची नाडी आहे. परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग मध्य मार्ग. म्हणजे आज आणि आत्ता. काल संपलेला आहे, कालच्या मध्ये तुमच्या भूतकाळामध्ये आपण बदल करू शकत नाही. ज्या घटना घडून गेल्या त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. उद्या काय होणार आहे ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे आज आणि आत्ता. आज काय करू शकतो ते महत्वाचं आहे. तर तेच आपल्याला बघायचं आहे. ही जी मध्य नाडी आहे हिच्यावरती 7 चक्र आहेत. सर्वात पहिलं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. आपण बसलेले आहात, आपल्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्शित करतो या ठिकाणी हे मूलाधार चक्र आहे. या आम्ही मूलाधार चक्रावरती आहे श्री गणेश. श्री गणेशांचं स्थान तिथे आहे. आपण जर गणेश अथर्वशीर्ष वाचलं असेल, ऐकत असेल तर त्याच्यामध्ये एक ओळ आलेली आहे, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. म्हणजे हे गणेशा तुझं स्थान कुठं आहे, तुझं स्थान त्या मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे, वसलेलं आहे, नित्य आहे, सदैव आहे. असं ते मूलाधार चक्र. जे गणेश तुम्हाला आम्हाला पावित्र्यता देतात, जे गणेश आपल्याला सुबुद्धी देतात, जे गणेश आपलं रक्षण करतात, त्या गणेशांची ती जागा आहे. आणि म्हणून बघा, मूल अधिक आधार, आपल्या जीवनाचा पाया, जीवनाचा बेस जो आहे तो श्री गणेश आहे. म्हणजे पवित्रता आहे. मग बघा, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची असेल, लग्न असेल, घरभरणे असेल वा काय असेल ते, अगोदर गणेशांची पूजा करतात. का? तर गणेश ही प्रथम देवता आहे. श्री गणेशांचं पूजन आपण करतो कारण आपल्या जीवनाचा जो बेस आहे, जीवनाचा जो पाया आहे तो श्री गणेश. ते गणेश तिथं बसलेले आहे. आणि त्याच्या वरती आपल्या जे पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग त्रिकोणी माकड हाड, त्या त्रिकोणी माकड हाडामध्ये 3.5 वेटोळे घालून बसलेली एक शक्ती आहे. तिचं नाव आहे श्री कुंडलिनी शक्ती. पार्वती शक्ती आहे ती, जगदंबा शक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, नागिनीचे पिलू कुंकुमे नाले. कशी आहे? नागिनीच्या पिलासारखे आहे, कुंकुम रंगाचे आहे, पण ती निद्रिस्त आहे. आणि आणखी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जिया विश्वबीजाची या कुंभात सावली. म्हणजे या विश्वाचं बीज असलेली ती शक्ती आहे, प्रत्येकामध्ये वसलेली आहे, प्रत्येकामध्ये स्थित आहे. परंतु त्या शक्तीचं जागरण झालेलं आहे, ती निद्रिस्त आहे, झोपलेली आहे, 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 पीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, महुरगडची रेणुका देवी, तुळजापूरची भवानी आणि वणीची सप्तशृंगी. अशी 3.5 पीठाची जी शक्ती आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. परंतु ती निद्रिस्त आहे, ती जागृत झाली पाहिजे. आणि परमपूज्य श्रीमातांच्या कृपेमध्ये ती आज जागृत होणार आहे. आतापर्यंत लाखो लोकांना दिलेलं आहे, लाखो लोकांना मिळालेलं आहे. तर ही शक्ती ज्यावेळेस जागृत होते त्यावेळेस त्या वरच्या 6 चक्रांचं भेदन करते आणि आपल्या टाळूमधून बाहेर पडते. वरचं जे चक्र आहे ते आहे स्वादिष्ठान चक्र, आपल्या ओटीपोटाचा भाग. या स्वादिष्ठान चक्रावरती देवता आहे ब्रह्मदेव सरस्वती. ब्रह्मदेव सरस्वतीचं स्थान आहे. जी सरस्वती आपल्याला शुद्ध विद्या देते, शुद्ध ज्ञान देते, त्या सरस्वतीचं स्थान तिथं आहे. आणि मग आपण त्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करतो कारण शुद्ध विद्या मिळते, शुद्ध ज्ञान मिळतं. आपण कलाकार असाल, उत्तम कलाकार. आपण शेतकरी असाल, उत्तम शेतकरी. आमच्या भगिनी आहेत, गृहिणी आहेत, स्वयंपाक करता, उत्तम स्वयंपाक करणार. कारण ते तत्व तिथं आहे. जे काही करणार ते उत्तम सुंदर होणार कारण त्या ब्रह्मदेव सरस्वतीचे आशीर्वाद आपल्याला. कुंडलीचा बघायचं वरती येतो, वरचं जे चक्र आहे ते मणिपूर चक्र किंवा नाभी चक्र असं म्हणतात त्याला.
आपल्या पोटाचा मध्यभाग, बेंबीचा जो भाग आहे तो, या ठिकाणी आहे लक्ष्मी आणि नारायण. लक्ष्मी नारायण म्हटलं का आपल्याला कसं सुख, समाधान, शांती, आनंद, वैभव, बरोबर आहे का? लक्ष्मीची प्राप्ती झाली म्हणजे काय? वैभव, आनंदात, मजेत. बघा ना, ज्या घरामध्ये भांडण होत नसेल, सगळं काही होत, आपण म्हणतो यार लक्ष्मी नारायणचा जोड आहे म्हणतो का? तर त्यांच्याकडे बघितलं की ते सुख, समाधान, शांती दिसतं ना. ते जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्याला मिळतील, पण केव्हा? ज्यावेळेस कुंडलीचा प्रकाश आपल्या नाभी चक्रामध्ये येईल आणि आपल्याला आणि इथं समाधान आहे, इथे धर्म आहे. आणि हे समाधान बाहेरून येत नाही, समाधान आत असतं. एखादा वाईट परिस्थितीमध्ये, खराब परिस्थितीमध्ये हे आनंदी राहू शकतो, आणि एखाद्याकडे पैसे असूनही तो प्रॉब्लेममध्ये किंवा विचारामध्ये, टेन्शनमध्ये असतो. हे का घडतं? नुसता पैसा आला म्हणजे समाधान, आनंद मिळाला असं नाही. पैशाने तुम्हाला समाधान जर विकत घेता आलं असतं तर सगळ्या गोष्टी घडल्या असत्या, तर मग लोक प्रॉब्लेममध्ये राहिलेच नसते, लोक टेन्शनमध्ये राहिलेच नसते, बरोबर आहे की नाही? समाधान, शांती ही जी वस्तू आहे ती आतून येते, आणि हे जे आतून येते म्हणजे त्या परमेश्वराचे जर आशीर्वाद असले तर ती येते. म्हणजे कुंडलिनी शक्ती त्या ठिकाणी येते, आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतं. पोटाचा जो भाग दाखवलेला आहे या ठिकाणी आहे आदिगुरु दत्तात्रयांची जी काय अवतरण झाली ती सगळी तिथं आहे. म्हणजे धर्म आपल्यामध्ये येतो. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम वगैरे तो धर्म नाही, तर माणसाने मानवाचा जो धर्म आहे, म्हणजे मातृधर्म असेल, पितृधर्म असेल, शेजारी धर्म असेल, बरोबर आहे नाही? हे जे सगळे धर्म आहेत ना, तो म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागायचं, ज्याला नीतिमत्ता म्हणतो, ती आपल्यामध्ये ऑटोमॅटिक येते. चांगलं काय, वाईट काय, ते आपल्याला आतून येतं, कळायला लागतं. कुणी सांगायची गरज पडत नाही, हे वाईट आहे, हे करू नको, आतून येतं ते. त्या आदिगुरु दत्तात्रयांच्या अवतरणात, त्यांच्या आशीर्वादात. कुंडलीचा प्रकाश ज्यास वरती येतो या ठिकाणी आहे अनाहत चक्र, मध्य अनाहत चक्र, छातीचा मध्यभाग, आणि या ठिकाणी आहे जगदंबा माता, दुर्गा माता. ज्या दुर्गा मातेने आपल्या संरक्षणासाठी आतापर्यंत 9 अवतार घेतले, भरपूर अवतार घेतले, बरोबर की नाही? त्या जगदंबा मातेचं, दुर्गा मातेचं स्थान इथं आहे. आणि म्हणून बघा, आपल्याला जर भीती वाटली तर आपल्या छातीत धडधड, आपल्याला भीती वाटते. रस्त्याने चाललो, रात्रीचा अंधार आहे, अचानक साप दिसला किंवा काहीतरी दिसलं, अरे बापरे, भीती वाटते ना. हात कुठं जातो, छातीत इथं जातो, अरे बापरे, असं होतं का? तिथं जातं का? तर त्या जगदंबेचं स्थान तिथं आहे. आपल्यापैकी जर कुणाला भीती वाटत असेल तर सोपं काम आहे, फक्त या ठिकाणी हात ठेवा आणि म्हणा जगदंब 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 जगदंब. आपली भीती नाही. हे सगळं घडतं. ती शक्ती ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या जगदंबा मातेचे, दुर्गा मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. डावी जी बाजू आहे या ठिकाणी शिवपार्वतीचं स्थान आहे. शिव वेलांटी काढा, शिव संपला म्हणजे तुमची इच्छा संपली की आपलं सगळं ती जी शक्ती आहे, ती शक्ती ज्यावेळेस इथे येते त्यावेळेस आत्मा प्रकाशित होतो. आत्मा प्रकाशित झाला, या ठिकाणी लाईट लागलेले आहेत म्हणून मला सगळं दिसतं की इथे स्त्रिया बसलेल्या आहेत, इकडे पुरुष बसलेले आहेत, इकडे हे बाकीची मंडळी बसलेली आहेत. हे कधी दिसतं आपल्याला? हे लाईट आहे म्हणून. तसंच आपला आत्मा प्रकाशित झाला की त्या आत्म्याला सगळं कळतं, चांगलं वाईट, बरोबर चूक, करू नको, बरे सगळं घडतं. कधी? आत्मा प्रकाशित झाला, शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं, एवढं सगळं घडतं. उजवी जी बाजू आहे या ठिकाणी सीतारामांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श पती, हे सगळे गुण आपल्यामध्ये येतात. श्रीरामांचे आशीर्वाद मिळतात. कुंडलीचा प्रकाश वरती येतो, ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी गळ्याचा खोलगट भाग आहे या ठिकाणी राधाकृष्णांचं स्थान येते. डाव्या बाजूला विष्णू माया आहे, उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी आहे. ह्या सगळ्या देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि श्रीकृष्णांचं जे काही व्यवहार चातुर्य, श्रीकृष्णांची मधुरवाणी ती आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. कुंडलीचा प्रकाश वरती येतो, या ठिकाणी आपण कुंकू लावतो. ही जी लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी या ठिकाणी महालक्ष्मी होते. विष्णू या ठिकाणी महाविष्णू होतात, गणेश या ठिकाणी महागणेश होतात. या तीनही नाड्या या ठिकाणी एकत्र येतात, ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो, डावी आणि उजवी, बरोबर काय? या ठिकाणी मानवाचं उद्धार करण्यासाठी परमेश्वराने अनेक रूप घेतली. येशू ख्रिस्त आले, क्षमेचं तत्व त्यांनी सांगितलं. महावीर आले, दयेचा धर्म त्यांनी दिला. गौतम बुद्ध आले, शांतीचं तत्व त्यांनी दिलं. प्रत्येक अवतरणाने एक तत्व आपल्याला टाकलं, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. इथपर्यंत हे सगळं आहे. मी आणि माझं घर, माझं प्रपंच, माझा संसार, माझी गाडी, माझे मुलं, हे सगळं इथं आहे, डोक्यात आहे आपल्या. आणि जर आपण हे सगळं सोडलं, ज्यावेळेस माझं सोडतं, हे सगळं परमेश्वराचं आहे.
परमेश्वराशी एकरूप व्हायचं, त्यावेळेस ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती आपल्या टाळूमध्ये आहे. या ठिकाणी आहे सहस्रार चक्र, हजारो पाकळ्यांचं कमळ असावं, त्या पद्धतीने या ठिकाणी ही शक्ती येते. त्यावेळेस नेमकं काय घडतं, तर हे जे शिव आहेत हे या ठिकाणी सदाशिव होतात, आदिशक्तींचं स्थान आहे. आणि ज्यावेळेस ही शक्ती या ठिकाणून बाहेर पडते त्यावेळेस चराचरामध्ये पसरलेली जे ब्रह्मचैतन्य आहे, जी परमेश्वरी शक्ती आहे, तिच्याशी आपल्या आत्म्याची शक्ती एकरूप होते. आपल्या दोन्ही हातावरती, आपल्या टाळूवरती एक जाणीव होते, थंड थंड चैतन्य, अतिशय सूक्ष्म अशी आपल्या हातावरती टाळूवरती जाणीव होते. तीच जाणीव आता आपल्याला घ्यायची आहे. आता फक्त शेवटचे 5 मिनिटं राहिले, सांगण्याचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपलेला आहे. आता फक्त थोडंसं व्यवस्थित बसा, घ्यायची ना सगळ्यांना अनुभूती, थोडंसं व्यवस्थित बसा, मोकळं मोकळं बसा. काय करायचं ते एकदा सांगतो. दोन्ही हात या पद्धतीने मांडीवर ठेवायचे. एक कुणीतरी येऊन बसा नाही. आमचे योगी या ठिकाणी बसलेले आहेत, यांच्याकडे बघा. काय करायचं त्यावेळी सांगतो. डोळे उघडे ठेवून बघा. सुरुवातीला मी सांगेल की आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा, या पद्धतीने मांडीवर ठेवायचे. यानंतर मी सांगेल की आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा, या पद्धतीने खाली पालथा ठेवायचा आहे. आणि डावा हात कोपरात वाकून आकाशाकडे, पंजा स्वतःकडे, या पद्धतीने. हे का करायचं, तर मगाशी जे सांगितलं की डावी आणि उजवी, आपल्याला भूतकाळही नको भविष्यकाळ नको, त्या आपल्याला क्लिअर करून घ्यायच्यात. यासाठी एक उजवा हात जमिनीवर असेल, डावा हात आकाशाकडे असेल. जी काय प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात करायची आहे. हे सगळं आपल्याला थोड्या वेळाने डोळे बंद करून करायचं आहे. आत्ता फक्त बघून घ्या, ठीक आहे. प्रार्थना म्हणून झाली की मी सांगेल आपले दोन्ही हात मांडीवरती घ्या, या पद्धतीने दोन्ही हात मांडीवरती घ्यायचे. आता यानंतरच्या सर्व क्रिया उजव्या हाताने करायच्या आहेत. आपला जो उजवा हात आहे तो मी सांगेल की पहिल्यांदा छातीवरती ठेवा, डाव्या बाजूला, ज्या ठिकाणी आत्म्याचं स्थान आपलं हृदय आहे, जिथं आपल्या छातीमध्ये हृदय आहे त्या ठिकाणी डाव्या बाजूला दाबून धरायचंय. लक्ष या ठिकाणी द्यायचं आणि जी काय प्रार्थना म्हणेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. त्यानंतर मी सांगेल की आपला हात कपाळावरती दाबून धरा, या पद्धतीने आडवा, मान थोडीशी पुढे झुकवायची आहे. आपलं डोकं दुखताना पण धरतो ना त्या पद्धतीने थोडंसं पुढं मान झुकवायची, दाबून धरायचंय. आणि फक्त 2च वेळा एक प्रार्थना म्हणायची आहे मनातली मनामध्ये. प्रार्थना म्हणून झाली की तो जो हात आहे तो डोक्याच्या मागे, मान वरती करायची, आपल्या हातावरती आपलं डोकं झिलून धरायचं आहे, या पद्धतीने. जी काही प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. त्यानंतर तो हाताचा तळवा आपल्या टाळूवरती दाबून धरायचा आहे, या पद्धतीने. बोट ताट असतील, वेगळे असतील, या पद्धतीने दाबून धरायचा. मान थोडीशी पुढे झुकवायची आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. घासायचा नाही. आपली ही जी कातडी आहे ती कातडी हल्ली पाहिजे, दाबून धरायचा आणि 7 वेळा फिरवायचा. हे फिरवत असताना मनामध्ये काही प्रार्थना म्हणेल त्या म्हणायच्या आहे. असं 7 वेळा फिरून झालं, म्हणून झालं की हा जो हात आहे हा हात अलगत उतरायचा आहे. 1 इंच, 2 इंच, 3 इंच, टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ, लांब, जवळ. आणि आपला हात आणि टाळू याच्यामध्ये आपल्याला काही जाणीव होते का ही बघायची आहे. म्हणजे आपल्या शरीरामधून काहीतरी बाहेर पडतं, आपल्या हाताला जाणवतंय का, लांब, जवळ, लांब, जवळ, मागे पुढे, या पद्धतीने. त्याची सूक्ष्म अशी जाणीव असते, ही आपल्याला बघायची आहे. त्यानंतर मी सांगेल हात मांडीवर घ्या, हा हात मांडीवर घ्यायचा. डाव्या हाताने मी सांगेल फक्त चेक करा, या पद्धतीने. फक्त जसं उजव्या हाताला जाणवलं तसं डाव्या हाताला जाणवतं का चेक करायचं आहे. हात मांडे एवढंच करायचं आहे. परंतु हे सर्व करत असताना डोळे बंद करायचे आहेत. काही सूचना देतो. आपल्या पायामध्ये चप्पल वगैरे असेल तर काढून ठेवा, कारण आपल्याला परमेश्वरी साम्राज्यात जायचंय. टोप्या असतील तर काढून ठेवा, चष्मा असेल तरीही काढून ठेवा, कारण आपल्याला सर्व क्रिया डोळे बंद करून करायच्या आहेत. आपले मोबाईल असेल तर 1-2 मिनिटासाठी सायलेंटवर टाका किंवा बंद करा. आणि या 2-5 मिनिटासाठी आपलं मन, आपलं चित्त फक्त या ठिकाणी ठेवा. रामदास स्वामींनी एकदा हा प्रश्न विचारला होता त्यांच्या शिष्याने की महाराज,
आत्मसाक्षात्कारासाठी, कुंडलिनी जागृतीसाठी किती वेळ लागेल? त्यांनी सांगितलं तर क्षणाचाही विलंब नाही, परंतु देणारा कोणीतरी समर्थ पाहिजे, घेणाऱ्याची शुद्ध इच्छा पाहिजे. तुम्ही ज्या तिथे सगळे बसलेले आहात त्या अर्थी आपली शुद्ध इच्छा आहे. देणाऱ्या परमपूज्य श्रीमाता ज्या आहेत, आतापर्यंत लाखो लोकांना दिलेला आहे, आपल्यालाही मिळणार आहे आणि हे सर्व घडणार आहे. देणाऱ्या श्रीमाता जे आहेत, मी फक्त तुम्हाला सांगतो, मी फक्त इन्स्ट्रक्शन देतोय, बरोबर आहे की नाही? देणारा श्रीमाता त्यांच्याकडून येणार आहे आणि तुमची शुद्ध इच्छा आहे. देणाऱ्या श्रीमाता जे आहेत, आपण सर्वजण श्रीमातांना नमस्कार करूया. सर्वांनी श्रीमातांना वंदन करायचे, नमस्कार करायचे, प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून आम्हाला चैतन्य लहरीची जाणीव होऊ द्या. आणि सर्वांनी वंदन करायचं श्रीमातांना आणि डोळे बंद करायचे. डोळे बंद, दोन्ही हात मांडीवरती. आता डोळे कुणीही उघडायचे नाही. कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर आहे, इकडे काही लक्ष द्यायचं. डोळे जर उघडले तर आपलं चित्त बाहेर जातं आणि आपल्याला जाणीव व्यवस्थित होत नाही, म्हणून फक्त डोळे बंद करायचे. डोळे बंद, दोन्ही हात मांडीवरती. आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आहे, डावा हात कोपरात वाकून आकाशाकडे. डोळे बंदच, उजवा हात जमिनीवर, डावा हात आकाशाकडे. मनामध्येच प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून आमच्या डाव्या व उजव्या बाजूकडील सर्व दोष, सर्व बाधा, सर्व अतिरिक्त उष्णता भूमी तत्वात व आकाश तत्वात विलीन होऊ द्या, विलीन होऊ द्या, विलीन होऊ द्या. हे धरणी माता, हे आकाश देवता, कृपा करून आमच्या डाव्या व उजव्या बाजूकडील सर्व दोष, सर्व बाधा शोषून घ्या, शोषून घ्या, शोषून घ्या. डोळे बंदच असतील. आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे, डोळे बंद. आपला उजवा हात छातीवरती, हृदयावरती, छातीच्या डाव्या बाजूला दाबून धरायचा आहे. लक्ष त्याच ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी मनामध्येच प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या कृपेत मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आणि खरोखर आपण प्रत्येकजण एक आत्मा आहोत. मी म्हणजे हे शरीर नव्हे, मी म्हणजे मन नव्हे, मी केवळ शुद्ध आत्मा आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. 12 वेळा म्हणायचं आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. तोच हात आता कपाळावरती दाबून धरायचा आहे. मान थोडीशी पुढे झुकवायची आहे. या ठिकाणी फक्त 2च वेळा प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कुणावरही राग नाही. श्री माताजी, मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कुणावरही राग नाही. आणि अगदी मनापासून सगळ्यांना क्षमा करून टाकायची. आता तोच हात डोक्याच्या मागे, मान थोडीशी वरती करायची आहे. डोळे बंदच असतील. या ठिकाणी फक्त एकच वेळा म्हणायचं आहे, परमपूज्य श्री माताजी, आपल्या महान परमेश्वरी कार्यात आमच्या हातून कळत नकळत काही चूक होत असेल तर कृपा करून मला क्षमा करावी, आम्हाला क्षमा करावी. श्री माताजी, मी सर्वांची क्षमा मागत आहे
आणि अगदी मनापासून, मनातल्या मनातच ज्याला पुन्हा आपण दुखावलं असेल, रागावलं असेल, बोललं असेल, अगदी मनापासून त्याची क्षमा मागून टाकायची. मी सर्वांची क्षमा मागत आहे, सर्वांनी मला क्षमा करावी. आता आपल्या हाताचा तळवा टाळूवरती घट्ट दाबून धरायचा आहे, मान थोडीशी पुढे झुकवायची आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचं आहे. हे फिरवत असताना मनामध्ये प्रार्थना करायची आहे, परमपूज्य श्री माताजी कृपा करून आमचे सहस्रार चक्र उघडावे. श्री माताजी आपल्या कृपेत आमच्यामधील श्रीकुंडलिनी शक्ती जागृत होऊ द्या. श्री माताजी